ऍक्सेप्टेबल. यापुढे हा असं काहीतरी मागून गॅनिमेड करण्यात काय पॉईंट आहे? हाय माहित हाय माहित. हा गॅनिमेड. व्हेरी गुड. स्पेलिंग विचारू काय? नको जाऊ दे, ठीक आहे. हा गॅनिमेड हा सूर्यमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह आहे. आता पहिल्या प्रश्नाच्यामुळे तुम्हाला चॉकलेट तर मिळणार आहे. पुढचं त्याच्या पुढच्या हक्कदार होण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे पेन पण मिळेल. तिसरा प्रश्न मग पुस्तक पण मिळेल. आणि शिक्षक म्हणून वाचन महत्वाचं आहे आणि तेही विज्ञानाशी संबंधित वाचन फारच गरजेचं आहे. मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतोय, आपण सूर्यग्रहण बघतो, चंद्रग्रहण बघतो. या 21व्या शतकामध्येही बऱ्याच लोकांच्या त्याच्याविषयी बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आहेत. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गरोदर बाईने त्या दिवसात काही चिरू नये, कापू नये, असं होतं तसं होतं. या अंधश्रद्धा आहेत असं तुम्हाला वाटतं? व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. मग आपण त्याच्यावरचा एक विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारणार आहोत. ग्रहणे हे सावल्यांचा खेळ असतो हे सगळ्यांना मान्य आहे. मग मला तुम्हाला विचारायचंय, सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो की सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते? ऑप्शन परत सांगतो. सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो की सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी असते? सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर बरोबर. मग आता आपला तिसरा आणि महत्वाचा प्रश्न मला सांगा. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपला पहिला प्रश्न होता. कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ हा 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? कॉंग्रॅच्युलेशन. ओके.